त्याच विचाराने पवार साहेबांनी समाजकारण केलं, राजकारण केलं आणि त्याच विचाराने मी असेल, माझे सर्व सहकारी असेल किंवा आम्ही सर्व असो, पुढं जाऊन ते विचार आम्ही कदापिही न सोडता पुढं जाण्याच्या भूमिकेतून राहणार आहे. शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर. शरद पवारांसोबतच्या पहिल्या चर्चेनंतर दुसऱ्या भेटीसाठी धडपड हा सगळा प्रकार एकच प्रश्न उपस्थित करतो. आमदार अतुल बेनकेंच्या मनात काय? त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अतुल बेनकेंनी शरद पवारांच्या भेटीचा सपाटा का लावलाय? अतुल बेनकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाला कुणाचा विरोध आहे हेच आपण या रिपोर्टमधून पाहूयात. शरद पवारांचे विचार सोडणार नाही म्हणत आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांसह खासदार अमोल कोल्हेंचं तोंड भरून कौतुक केलं. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा चर्चेत आले, ते वक्तव्य पहा. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, समाजकारण केलं. त्याच विचाराने पवार साहेबांनी समाजकारण केलं, राजकारण केलं आणि त्याच विचाराने मी असेल, माझे सर्व सहकारी असेल किंवा आम्ही सर्व असो, पुढं जाऊन ते विचार आम्ही कदापिही न सोडता पुढं जाण्याच्या भूमिकेतून राहणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून, मी आमदार म्हणून किंवा आमच्या अनेक सहकारी म्हणून या तालुक्याच्या विकासाच्यासाठी पुढे जाण्यासाठी कटिबद्ध राहील आणि इथून पुढेही डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण मिळून पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे, विकासासाठी कटिबद्ध आहे. एवढं मात्र मला तुम्हाला सांगायचं सांगेल. मात्र अजित पवार गटाचे आमदार असणाऱ्या अतुल बेनकेंची भाषा अचानक का बदलली आहे ते जुन्नरमधील समीकरणं पाहिल्यानंतर लक्षात येईल. अजित पवार गट महायुतीत असूनही इथं भाजपच्या आशा बुचकेंचा आमदार अतुल बेनकेंना थेट विरोध आहे. शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीकडून विधानसभा लढल्यास फटका बसण्याची शक्यता अतुल बेनकेंना वाटते. अतुल बेनकेंविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सत्यजित शेरकर मैदानात उतरतील अशी चर्चा आहे. शरद पवारही शेरकरांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक आहेत. पण जुन्नरची जागा शरद पवार गटाकडे असल्यानं सत्यजित शेरकर शरद पवारांसोबत जातील अशी चर्चाही सुरू आहे. महाविकास आघाडीकडूनच माऊली खंडागळे आणि मोहित दामाले सुद्धा इच्छुक आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अडचणींमुळे सत्यजित शेरकर विधानसभा लढतील याची मात्र कुणीही खात्री देत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विधानसभा लढल्यास लढत सोपी होईल आणि सहानुभूती मिळेल असा बेनकेंचा कयास आहे. मात्र प्रवेशाची गाडी अमोल कोल्हेंजवळ येऊन थांबते. खासदार अमोल कोल्हेंनी आमदार अतुल बेनकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाला विरोध केल्याची माहिती मिळते. लोकसभेला अतुल बेनकेंनी आढळराव पाटलांचा प्रचार केला. कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमालाही पैसे घेऊन जातात हा अतुल बेनकेंचा आरोप अमोल कोल्हेंच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. म्हणून अमोल कोल्हेंमुळेच अतुल बेनकेंचा पक्षप्रवेश थांबल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच शरद पवारांसह अमोल कोल्हेंचं कौतुक करत अतुल बेनकेंनी दिलजमाईचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे. आता अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांसोबत जाण्याचा आमदार अतुल बेनकेंचा प्लान यशस्वी होणार का ते पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.